कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे फिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा ढुंकून बघणार नाही आणि काव काव करणार नाही. म्हणजे कारवाई होणार नाही असं मला वाटतं. करून दाखवा. चुकीला माफी नसते. सरकार यावर योग्य कारवाई करेल. कारण कुणाचाही परिवार असो, तो एका पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही. सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्य सेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपास शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार. पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. च्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठमोठे हॉस्पिटल उघडलेली आहेत. त्याचे नॉर्म्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना 10% बेड हे रिझर्व्ह असले पाहिजे. परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व्ह नसतात. उलट गरिबाला ॲडमिशनच नाही अशा पद्धतीने वागलं जातं. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत. आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे.